आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाचं आणि विशेषतः भारताचं लक्ष वेधून घेतलं आहे। भारत आणि अमेरिका जे स्वतःला जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही मानतात, त्यांच्यातील संबंध सध्या एका वाईट वळणावर येऊन थांबले आहेत। या तणावाच्या केंद्रस्थानी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी भारतावर लादलेली प्रचंड टॅरिफ्स। ही केवळ व्यापार युद्धाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय राजकारण, मुत्सद्देगिरी आणि दोन ताकदवार नेत्यांच्या इगोची। पण या वादाच्या मुळाशी नक्की काय आहे? ट्रम्प भारतावर इतके संतापलेले का आहेत आणि रशियाकडून आपण जे स्वस्त तेल विकत घेतोय त्याची किंमत आपल्याला अमेरिकेसोबतच्या व्यापारात मोजावी लागणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचं सखोल विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या वादाची ठिणगी पडली ती रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीमुळे। तुम्हाला आठवत असेल, जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले होते। त्यांचा उद्देश होता रशियाची अर्थव्यवस्था तोडणे। पण भारताने इथे एक धाडसी पाऊल उचललं। भारताने आपल्या देशाची ऊर्जा गरज आणि सामान्यांच्या खिशाचा विचार करून रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी सुरूच ठेवली। रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले आणि भारताने ते स्वीकारले। ट्रम्प यांना नेमकी हीच गोष्ट खटकत आहे। ट्रम्प यांच्या मते भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाची तिजोरी भरत आहे आणि पर्यायाने रशियाचे युद्ध सुरू ठेवण्यास मदत करत आहेत। ट्रम्प यांनी उघडपणे म्हटलं आहे की भारत एकीकडे आमचा मित्र म्हणतो आणि दुसरीकडे आमच्या शत्रूला पैसे देतो। याच रागातून त्यांनी भारतावर सुरुवातीला 25% टॅरिफ लादला आणि नंतर रशियाच्या तेलामुळे अतिरिक्त 25% दंड म्हणून लावला। असा एकूण 50% टॅरिफ भारतावर बसला आहे। मित्रांनो, 50% टॅरिफ म्हणजे काय हे नीट समजून घ्या। जर भारतातील एखादा व्यापारी 100 रुपयांची वस्तू अमेरिकेला विकायला गेला तर त्यावर 50 रुपये फक्त टॅक्स भरावा लागेल। यामुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारपेठेत इतक्या महाग होतील की त्या कोणीही खरेदी करणार नाही। यामुळे भारताच्या IT क्षेत्रापासून ते कापड उद्योगापर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहेत। हे एक प्रकारे भारतीय व्यापाराचे कंबरडे मोडण्यासारखे आहे। पण या संपूर्ण कथेतला सर्वात रंजक आणि वादग्रस्त भाग म्हणजे ट्रम्प यांनी सांगितलेला अपाचे हेलिकॉप्टरचा किस्सा। ट्रम्प यांनी एका भाषणात दावा केला की भारत गेली 5 वर्ष अमेरिकेच्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची वाट पाहत आहे। भारताने 68 हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली आहे, पण काही तांत्रिक कारणांमुळे अमेरिकी नेते अद्याप दिलेले नाहीत। ट्रम्प यांच्या दाव्यानुसार पंतप्रधान मोदींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली की सर, आम्हाला ही हेलिकॉप्टर्स लवकर द्या। इथे ट्रम्प यांनी मोदींनी त्यांना सर म्हटल्याचा जो उल्लेख केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणार आहे। आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींना पाहिलं आहे, ते एक कणखर नेते म्हणून ओळखले जातात। ते जागतिक व्यासपीठावर कोणासमोरही झुकत नाहीत। मग ट्रम्प यांनी हा सरचा उल्लेख का केला असेल? अनेक तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांनी मोदींना जागतिक स्तरावर कमी लेखण्याचा किंवा स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। ट्रम्प यांना हे दाखवायचं आहे की भारताचे शक्तिशाली पंतप्रधान सुद्धा माझ्याकडे येऊन विनंती करतात। हे एक प्रकारचे मानसशास्त्रीय युद्ध आहे। ट्रम्प यांच्या या विधानांमागे एक प्रकारचं प्रेशर पॉलिटिक्स किंवा दबावाचं राजकारण दडलं आहे। ट्रम्प हे मुळात एक बिझनेसमॅन आहेत। ते राजकारणाकडे सुद्धा एका व्यवहारासारखं बघतात। त्यांना माहिती आहे की भारताला अमेरिकेची मोठी बाजारपेठ हवी आहे, कारण आपला मोठा व्यापार अमेरिकेवर अवलंबून आहे। तर दुसरीकडे चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची लष्करी साथ हवी आहे। पण ट्रम्प यांना प्रत्येक करारात फक्त आणि फक्त अमेरिकेचा फायदा हवा असतो। ते अभिमानाने म्हणतात की या टॅरिफमुळे आपण श्रीमंत होत आहोत आणि हे सर्वांच्या लक्षात यायला हवं। ट्रम्प यांनी जो $650 अब्ज आकडा सांगितला तो त्यांच्या मते या टॅरिफ धोरणाचं यश आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर भारतासारख्या देशांच्या खिशातून पैसा काढून अमेरिकेच्या अर्थव्यवस्था सुधारण्याचं हे त्यांचं उघड धोरण आहे। याला ते अमेरिका फर्स्ट म्हणतात। तर दुसरीकडे भारताची भूमिका सुद्धा खूप स्पष्ट आणि ताठ आहे। आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अनेकदा जगाला ठणकावून सांगितलं आहे की भारत कोणाच्याही दबावाखाली आपलं परराष्ट्र धोरण ठरवणार नाही। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नुकताच केलेले भारत दौरा आणि त्या दरम्यान झालेले महत्त्वाचे संरक्षण करार हे ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचं आव्हानच होतं। रशिया आणि भारत यांच्यातील मैत्री ही केवळ तेलापुरती मर्यादित नाही, तर ती 1971च्या युद्धापासून चालत आलेली एक ऐतिहासिक भागीदारी आहे। ही मैत्री तोडण्यासाठी ट्रम्प आता टॅरिफचा वापर शस्त्र म्हणून करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतावर होणारा परिणाम अतिशय चिंताजनक असू शकतो। भारतीय व्यापाऱ्यांच्या संघटनेने आधीच इशारा दिला आहे की जर 50% टॅरिफ कायम राहिला तर अमेरिकेला माल निर्यात करणं अशक्य होईल। जर आपली निर्यात कमी झाली तर देशात येणारा डॉलर कमी होईल, ज्याचा परिणाम आपल्या परकीय चलन साठ्यावर आणि रुपयाच्या किमतीवर होईल। याशिवाय जर अपाचे हेलिकॉप्टरसारखे महत्त्वाचे संरक्षण करार रखडले तर भारताच्या सीमा सुरक्षेवर विशेषतः चीन आणि
आणि पाकिस्तानच्या सीमेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांच्या वागण्यातील एक विरोधाभास सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. रविवारी त्यांनी भारताला धमकी दिली की जर भारताने रशियाच्या बाबतीत मदत केली नाही तर टॅरिफ आणखी वाढवला जाईल. पण लगेच सोमवारी त्यांनी मोदींचं कौतुक केलं. ही ट्रम्प यांची जुनी शैली आहे. आधी समोरच्याला घाबरायचं, त्यावर दबाव टाकायचा आणि मग मैत्रीचा हात पुढे करून आपली कामं करून घ्यायची. याला कॅरेट अँड स्टिक पॉलिसी म्हणतात. पण आता खरा प्रश्न हा आहे की चेंडू पंतप्रधान मोदींच्या कोर्टात आहे. मोदींनी ट्रम्प यांना सर म्हटलं की नाही हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी सध्याचं वास्तव हे आहे की दोनही देशांमधील व्यापार संबंध ऐतिहासिक तणावाखाली आहेत. मोदींसमोर आता एक मोठं आव्हान आहे. त्यांना एका बाजूला रशियासारखा जुना आणि विश्वासू मित्र जपायचा आहे तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबत सुरू झालेलं हे व्यापार सुद्धा थांबवायचं आहे. हे एखाद्या टाईट रोप वॉक सारखं आहे, म्हणजे दोरीवरची कसरत. जर भारताने रशियाकडून स्वस्त तेल घेणं बंद केलं तर देशांतर्गत इंधनाचे दर प्रचंड वाढतील आणि महागाई गगनाला भिडेल. आणि जर अमेरिकेचं टॅरिफ कमी झालं नाही तर आपलं निर्यात क्षेत्र कोलमडून पडेल आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. या दोनही संकटातून मार्ग काढणं ही भारतीय मुत्सद्देगिरीची खरी कसोटी आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त हितसंबंध महत्त्वाचे असतात. ट्रम्प अमेरिकेच्या फायद्यासाठी खेळत आहेत आणि मोदी भारताच्या फायद्यासाठी. पण या लढाईत सामान्य भारतीय नागरिक आणि व्यापारी भरडले जात आहेत. ट्रम्प यांची ही व्यापारी दादागिरी भारत कशी मोडून काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांची ही टॅरिफची दादागिरी भारताने शांतपणे सहन करावी का? रशियाच्या मैत्रीसाठी आपण अमेरिकेसोबतचे व्यापार संबंध धोक्यात घालणं योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प यांनी मोदींच्या संदर्भात जे दावे केले आहेत त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं? मोदी खरोखरच कोणासमोर झुकू शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. ही माहिती सविस्तरपणे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला पुन्हा एकदा नीट पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आंतरराष्ट्रीय राजकारणातील हे पेच समजतील. अशाच रंजक आणि सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.